शिवलीलामृत कथासार अध्याय 10. हा अध्याय सायंकाळी पती पत्नीसह बरोबरच 1 वर्ष वाचावा. विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होईल. अध्याय 10. शारदा पद्मनाथ यांची कथा. श्री गणेशाय नमः. हे शिवा, तू कामरूपी हत्तीचा नाश करणारा वनराज आहेस. क्रोधरूप मेघाचा विध्वंस करणारा वायू आहेस. मदरूपी अंधार नाहीसा करणारा सूर्य, मत्सररूपी गहन अरण्य जाळणारा अग्नी, अहंकार रूपी दैत्याला मारणारा, धर्माचे पोषण करणारा विष्णू स्वरूप भालनेत्र आनंदरूपी कैलास निवासा, निगम आगम यांना वंदनीय असा स्वास्य वदन वृषभध्वज दयासागर आहेस. सूत म्हणतात, अनर्थ देशात वेदशास्त्र संपन्न सदावर्तनी कुलवंत पंडित असा देवव्रत नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची कन्या शारदा अत्यंत सुलक्षणी सुंदर होती व तिच्या वयाच्या 12व्या वर्षी देवव्रताने तिचा विवाह एका वेदशास्त्र संपन्न पंडित नावाच्या ब्राह्मण युवकाशी करून दिला. लग्न झाल्यावर पद्मनाथ शारदेसह आपल्या श्वशुरगृही राहिला. एक दिवशी सायंकाळी नदी तीरावर स्नानसंध्या करण्यासाठी गेला असता त्याला रस्त्यात साप चावला आणि तो मरण पावला. ही वार्ता कळता शारदा आपल्या मातापित्यासह धावत आली. पतीचे निश्चेष्ट शरीर पाहून आक्रोश करू लागली. तिचे मातापिताही दुःखी झाले. शेवटी लोकांनी पद्मनाथाचे देहदहन केले. तिच्या आईवडिलांना घेऊन लोक गावात आले. एके दिवशी देवव्रत आणि घरातील इतर सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर गेले. शारदा एकटीच घरात होती. त्यावेळी नैघृ नावाचे अंध ऋषी शिष्याचा हात धरून नगरातून फिरत फिरत शारदेच्या घरासमोर उभे राहिले. महात्म्याला पाहून शारदे घरात येण्याची विनंती केली. बसायला आसन दिले. विधिवत त्यांची पूजा केली. म्हणून ऋषींनी आशीर्वाद दिला, तुझे सौभाग्य अखंड राहो, तुला वेदवक्ता पुत्र प्राप्ती हो. नैधर्व ऋषी अंध असल्यामुळे शारदेचे वैधव्य त्यांनी ओळखले नाही. त्यांचा आशीर्वाद ऐकून शारदा खिन्नपणे हसली. तिला दुःखाने अश्रू आवरेनात. ती म्हणाली, महात्मन, तुम्ही मला सौभाग्यवती पुत्रवती होण्याचा आशीर्वाद दिलास. हा आशीर्वाद खरा कसा होणार? कारण मी विधवा आहे आणि तिने आपल्या पतीचा देहांत कसा झाला हे वृत्त ऋषींना सांगितले. शारदेने. ऋषी म्हणाले, मुली, मी दिलेला आशीर्वाद खोटा होणार नाही. माझ्या तपोबलाने अघटिक सुद्धा पूर्ण होऊ शकते. काही वेळाने घरातील मंडळी परत आली. शारदेने आपल्या मातापित्याला सर्व वृत्तांत सांगितला. देवव्रत म्हणाला, ऋषीचे आणि ब्राह्मणांचे सामर्थ्य अलौकिक. त्यांचा शाप आणि आशीर्वाद दोन्ही अमोघ असतात. ते क्षणात राजाला रंक आणि रंकाला आशीर्वादाने राजा करतील. ब्राह्मणाच्या शापाने नहुष राजा साप झाला. यादव कुळाचा नाश झाला. इंद्राची संपत्ती समुद्रात बुडाली. विष्णू, ब्रह्मदेव, शंकर यांनाही ब्राह्मणाच्या शापाचे भय वाटते. परीक्षिताला तक्षकाने दंश केला. जमदाग्नीच्या क्रोधाने 4 पुत्र दग्ध झाले. पंडू राजाला स्त्री असूनही ब्राह्मण शापामुळे स्त्री संग करता येईना. सागर राजाचे 60,000 पुत्र ब्राह्मण शापाने भस्म झाले. नारदाच्या शापाने कुबेर पुत्र वृक्ष झाले. मृग राजाचा सरडा इंद्राच्या अंगाला सहस्र क्षते पडली. चंद्र क्षयरोगी झाला. पंचमात अगस्ती ऋषींनी पिऊन टाकला. यमाला विदुर म्हणून दासीपुत्राचा जन्म घ्यावा लागला. ब्राह्मण मंत्र सामर्थ्याने पाषाणात देव आणतात. ब्रह्मांड मोडून पुन्हा उभे करू शकतात. यानंतर नैधर्व ऋषींनी शारदेला बोलावून घेतले आणि सांगितले, शारदे, तू महेश व्रताचा प्रारंभ कर. ओम नमः शिवाय या 6 अक्षरी मंत्राचा नित्य जप कर. तुला या व्रताचे फळ मिळेपर्यंत मी येथे अंगणात झोपडी बांधून राहीन. आणि त्यांनी शिवपार्वती व्रताचा विधी तिला सांगितला. ते म्हणाले, या शिवपार्वती व्रताचा प्रारंभ चैत्रात किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रारंभी करावा. सोमवार, अष्टमी किंवा चतुर्दशी पाहून शिवपार्वती यांचे पूजन करून व्रताचा प्रारंभ करावा. 1 वर्षभर हे व्रत नियमित करावे. शारदेने एक उत्तम शिवमंदिर बांधले. आतील भूमी शुद्ध करून रांगोळ्या काढल्या. शिवयंत्र लिहून त्यात 16 वर्ण लिहिली. प्रथम अष्टदळे काढली. त्यात चतुर्दळे काढली. त्यावर तांदूळ ठेवून त्यावर घट ठेवला. त्या घटावर ताम्हनाथ उमामहेशाच्या सुवर्णाच्या प्रतिमा स्थापन केला. एक निष्ठेने 16 उपचारांनी पूजा केली. रोज ब्राह्मण सुवासिनींना जेवण देऊन संतुष्ट केले. रात्री शिवपुराण, शिवकीर्तन, वादन, गायन, शिवभजन श्रद्धापूर्वक स्तुती, श्रद्धापूर्वक श्रवण केले. जागरण केले आणि उमामहेश्वराचे ध्यान केले. तिच्या घरातील शंकराचे स्वरूप कसे होते? चंद्र, कापूर, दुग्ध, दिव्यांची शुभ्र ज्योत किंवा चांदी यांच्यासारखे शुभ्र वर्ण, कोटी सूर्याप्रमाणे दैदिप्यमान अंग, कांती, मस्तकावर मंदाकिनी, जटाचाच मुकुट, त्यावर चंद्रकोर मणियुक्त सर्प, भस्मलेपन, चंद्र सूर्याप्रमाणे, दोंडोळे अग्नीप्रमाणे अर्धवट,
उघडा तिसरा नेत्र, केयूर अंगद, वीरकंकण, देहावर मुंडमाळ ही भूषणे शोभत आहेत. खट्वांग, त्रिशूल, कपाल, डमरू, अंकुश, पाश, घंटा, धनुष, अक्षपाला, बाण, पशुपतास्त्र अशी 10 आयुधे 10 हातात असून शिवाचे आसन सिंहाचे कातडे असून गजचर्म पांघरले आहे. शुभ्र कैलासगिरीवर ध्यानावस्थेत शंकर विराजमान असून त्यांच्या समोर शुभ्र नंदिकेश्वर बसला आहे. असा निळकंठ शिवस्वरूप तिने ध्यानी आणले. शिवाच्या शेजारी बसलेल्या भवानीचेही तिने ध्यान केले. भवानी ही कोमल, बालतनू, सुंदर, श्यामल, चतुर्भुज असून तिच्या 4 हातात पाश, अंकुश, गदा आणि पद्मे आहेत. ती ब्रह्मदेव, इंद्र इत्यादी देवांना आपल्या गर्भात धारण करते. त्रिभुवनातील सौंदर्याचा प्रारंभ व उत्कर्ष तिच्यातच होतो व षडानन गजानन त्यातील अमृत प्राशन करतात. असे तिचे पयोघर सघन आहे. तिचे वस्त्र प्रलयकालीन विजा गाळूनच बनवले आहे असे वाटते. तिच्या काचोळीवर मोत्याचे विणकाम केलेले आहे. ही आदिमाया व्यापक रूपाने प्रलय करणारी, भक्तांवर अनुग्रह करणारी आदिपुरुषाची ज्ञानकळा असून ब्रह्मांडाच्या मालिकाच ती निर्माण करते, विलीन करते. ती लीलेने अनेक वेश धारण करते. तिच्या कानातील घोष म्हणजे आकाशातील कृतिका पुंज आहेत. तिच्या भाईचे कुंकू उष काळांच्या तांबूस रंगाला लाजविते. विश्वाचा प्रलय होताना शिव सगुण रूप टाकतो व निर्गुण रूप धारण करतो, तरी हिचे सौभाग्य अखंड राहते. तिच्या वेणीला प्रगायतील त्रिवेणीची उपमा शोभेल. गळ्यातील दिव्य सुमनांचे शुभ्रहार स्वर्गधुनीप्रमाणे असून वेणीवरील अलंकार प्रयाग क्षेत्रातील प्रवाहात मत्स्य, कुर्म इत्यादी जलचर आहेत. वज्रचुडे होतात असून तिच्या 10 बोटातील मुद्रिका विष्णूंचे दशावतार दाखवितात. शिव समाधी विसरून आपल्या नेत्ररूपी चकोर होऊन तिचा मुखचंद्र निरखून पाहत आहे. जे एकनिष्ठ भक्त आहेत ते तिच्या पायातील जोडवे आहेत. अशा तऱ्हेचे उमेचे ध्यान शारदा करीत होती. नैधर्व ऋषीने सांगितल्याप्रमाणे शारदेने 1 वर्षभर शिवपार्वती व्रताचे अनुष्ठान केले. नैधर्व ऋषी यांनी व्रताचे यथाविधी उद्यापन केले. 11 दाम्पत्य बोलावून त्यांची पूजा, कपडे, अलंकार, दक्षिणा दिली. सायंकाळपासून रात्रीपर्यंत शारदा जप ध्यान करीत होती. मध्यरात्री भवानी अकस्मात प्रगट झाली. तिच्या तेजामुळे नैधर्व ऋषींना दृष्टी प्राप्त झाली. शारदा आणि नैधर्व ऋषी यांनाच फक्त देवीचे दर्शन झाले. त्या दोघांनी देवीची स्तुती केली. तेव्हा देवी म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे, वर माग. नैधर्व ऋषींनी शारदेचा संपूर्ण इतिहास सांगितला आणि देवीला साकडे घातले की माझ्या तोंडून शारदेला आशीर्वाद दिला गेला तो खरा व्हावा. तेव्हा देवी म्हणाली, ही शारदा पूर्वजन्मी द्रविड देशातील ब्राह्मणाची मुलगी भामिनी होती. तिच्या लग्नानंतर तिच्या पतीची एक स्त्री होती. भामिनीने पतीला वश करून घेतले. तिच्या शेजारी एक व्याभिचारी मनुष्य होता. त्याने एकदा दुर्बुद्धीने भामिनीचा हात धरला. भामिनीने त्याचा अपमान केला. काही काळाने तो भामिनीचा ध्यास घेऊन लावला. तू विधवा होशील असा त्याने मरताना शाप दिला. तीच भामिनी शारदा म्हणून जन्माला आली. देवी पुढे म्हणाली, येथून 360 योजने अंतरावर द्रविड देशात पुनर्जन्म होऊन हिचा पूर्वजन्मीचा पती मोठा झाला आहे. तो अद्याप पुनर्जन्मातील हिच्या सहवासातील आठवणीने तळमळत असतो. तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रतीने भोग देईल, हिला जागृतीपेक्षा जास्त सुख देईल. त्यानंतर काही दिवसानंतर हिला पुत्र होईल. शारदानंदन या नावाने जगात प्रसिद्ध होईल. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. देवीने वर दिल्यापासून तो शारदेचा पती तिला रोज स्वप्नात भेटू लागला. ती गरोदर राहिली. समाज, नातेवाईक सगळे निंदा करू लागले. तिला कुलटा, पापी, कुकर्मी म्हणून तिचा तिरस्कार करू लागले. तेव्हा आकाशवाणी झाली की शारदेचा गर्भ तिच्या पतीपासूनच झाला आहे. तो खरा आहे, कलंकित नाही. यानंतर शारदेची निंदा करतील त्यांच्या जिभेला छंद पडेल, तोंडात किडे पडतील. त्यानंतर मात्र लोकांची तोंडे गप्प झाली. कालांतराने शारदेला पुत्र झाला. त्याला सर्वजण शारदानंदन म्हणू लागले. काही कालाने त्याच्यावर व्रतबंधनाचे संस्कार केले गेले. त्या बालकाने वयाच्या 8व्या वर्षापर्यंत 4 वेद, 18 पुराणे यामध्ये अनेक विद्या कलांमध्ये पारंगत झाला. शारदा मुलाबरोबर शिवव्रत करू लागली. तो मोठा शिवभक्त झाला. एकदा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्री शिवाचे दर्शन करण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासह गेली. तेथे मोठी यात्रा भरली होती. योगायोग असा की द्रविड देशात पुनर्जन्म झालेला शारदेचा पती भगवान शिवाच्या दर्शनासाठी आला होता. शारदेचा तो सन्मुख आला तेव्हा परस्परांनी ओळखले. शारदाचे मन प्रसन्न झाले. तिला देवीचे वचन आठवले. देवी म्हणाली, तुझ्या पतीची भेट झाल्यावर शिवपार्वती व्रताचे अर्धे पुण्य आपला पुत्र आणि पती यांना समर्पण करून पतीला पुत्र दे. त्याच्याजवळ राहा, पण त्याच्याशी संबंध ठेवू नकोस, म्हणजे तू शिवलोक प्राप्त करशील. शिवरात्रीचा उपवास पार पडल्यावर शारदेने आपल्या पतीला दुरून नमस्कार केला. ती म्हणाली, हा पुत्र आपला आहे, आपण याचा स्वीकार करा. असे म्हणून शिवपार्वती व्रताचे अर्धे पुण्य पतीला समर्पण करून ती पतीसह द्रविड देशात गेली. तेथे ती व्रतस्थ राहिली. तिच्या
पतीने शिवव्रताचे आचरण केले. तिचा मुलगा मातापित्यांची सेवा करून मोठा पंडित तपस्वी म्हणून प्रसिद्ध झाला. नंतर काही दिवसांनी शारदेचा पती मृत्यू पावला. तेव्हा शारदा शिव पार्वतीचे ध्यान करीत पतीबरोबर सती गेली. शिवगणांनी त्या दोघांना विमानातून शिवलोकी नेले. शिवलीला अमृत हे दिव्य औषध बहुरोगी प्राशन करतील तर त्यांना आरोग्य प्राप्त होईल. ते बहुरोगातून मुक्त होऊन शिवस्वरूप होतील. ब्रह्मानंद गुरुच्या कृपाशीर्वादाने श्रीधर श्रोत्यांना विनंती करीत आहेत की तुम्ही देव आहात. शिवलीला अमृताचे सेवन करण्यास योग्य आहात. अध्याय 10 समाप्त. धन्यवाद.